भाग 1. सासर म्हणजे घर पण मन परक. माया सासरी आली तेव्हा अंगणात रांगोळी होती, दारात तोरण होतं. पण त्या घरात शिरताना तिचं मन मात्र थरथरत होतं. आईने डोळे पुसत सांगितलं होतं, सहन कर, पण स्वतःला हरवू नकोस. मायाला त्या शब्दांचा अर्थ तेव्हा कळला नव्हता. शारदाताई, मायाची सासू, गावात नावाजलेली, कडक शिस्तीची. घरात सगळं तिच्या शब्दावर चालायचं. तिला एकच भीती होती, सून आल्यावर मुलगा हातातून जाईल. पहिल्या दिवसापासून माया प्रयत्न करत होती. स्वयंपाकघरात चूक झाली तर टोमणा, घरात जरा उशीर झाला तर संशय. आमच्या घरात सून असं वागत नाही, माझ्या काळात आम्ही असं केलं नव्हतं, तुला संसार कळत नाही, हे वाक्य मायाच्या कानात रोज घुमायचे. नवरा अजय चांगला होता, पण आई आणि बायकोच्या मध्ये तो गोंधळून जायचा. तो मायाला म्हणायचा, आईचं मन वाईट आहे, ती बदलणार नाही, तूच समजून घे. माया समजून घ्यायची. दररोज थोडी थोडी स्वतःला विसरायची. रात्री सगळे झोपल्यावर ती एकटी स्वयंपाकघरात बसून रडायची. तिला वाटायचं, मी इतकी वाईट आहे का? एक दिवस शारदाताईंना जोरात ताप आला. सगळे घाबरले. माया दिवसरात्र त्यांच्या सेवेत होती. औषध पाणी, पाय दाबणं, डॉक्टरांकडे धावपळ. पण शुद्धीवर येताच सासूबाई म्हणाल्या, हे सगळं दाखवायसाठी आहे, माझ्या मुलासाठी करते. त्या शब्दांनी मायाचं मन पूर्णपणे मोडलं. त्या रात्री मायाने स्वतःशी ठरवलं, मी शांत राहीन, पण आता मनाने दूर होईन. आणि इथेच भाग 1 संपतो. वेदनांनी भरलेला, पण नात्याचा शेवट नाही. धन्यवाद.